नमस्कार, मी स्नेहा सावंत आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज मी अँकरिंगसाठी आलेली आहे। खरं तर मी मावशी आहे अँकर आधी आज, कारण माझ्याच मैत्रिणीच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे, तर त्यासाठी तिने मला इथे इन्व्हाइट केलं आहे। सो पहिली तर मी मावशी आहे त्याची, तर त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे तुला। आणि हा व्हिडिओ तू जेव्हा मोठा होशील तेव्हा नक्कीच बघशील की माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या आई पप्पांनी, माझ्या आजी आजोबांनी काय काय अरेंजमेंट केली होती आणि काय काय मजा केली होती। सो आहे आर्यनचा मोठा भाऊ ना, बिग ब्रदर। तर इथे आरुष आणि आर्यनची आजी बसलेली आहे, म्हणजे पप्पांची आई, आणि बाजूला आई आणि ह्या आत्या। बरं, तर तुम्ही काय शुभेच्छा द्याल तुमच्या नातवाला? आज पहिला वाढदिवस आहे। आम्ही खूप खूप शुभेच्छा देणार त्याला, आयुष्य म्हणजे चांगला सुखाचं त्याचं आयुष्य जाऊ दे। तर ही आहे आयाशची आजी आणि बाजूला कोण बसले? आजी, मामी, आणि मागे पण आजी, ही पण आजी आहे। तर ह्या सगळ्या आयांशच्या बर्थडेला आलेल्या आहेत। हां, सगळ्यात पहिलं आईने भेटवलेलं आहे आणि त्यांनी शुभेच्छा पण दिल्या आहेत। आजोबा पण आहे, पंजोबा आहे ते, पंजोबा आणि मावशी आहे आणि हे फ्रेंड्स आणि सगळे आलेले आहेत। तिकडे ती आहेत ना, कोण पुढे बघे? सगळे भाऊ सगळे। आहे आपला बर्थडे बॉय, क्यूट असा, आणि बेबी बॉस थीम ठेवली आहे। सो त्याला एकदम करेक्ट आहे ही थीम ना। बेबी बॉस पण टाकलो आणि आमचा पण आहे बर्थडे बॉय। इकडे बघ, इथे बघ, इथे बर्थडे बॉयचे आई आणि पप्पा आले। तर सकाळी पासून तयारी काय चालू होती? झाली तयारी करून ऑलमोस्ट? आणि त्यांनी आज बघा हे आउटफिट केलंय। मम्मी खूप छान रेडी होऊन आली आणि पप्पा पण। तर तुमच्या मुलाला तुम्ही काय शुभेच्छा द्याल जेणेकरून हा व्हिडिओ तो फ्युचरमध्ये बघेल पहिला बर्थडे पा? भविष्यात चांगलं नाव कमवावं आणि समाजात चांगलं स्थान प्राप्त करावं एवढी इच्छा। दिवस आहे मला दोन्ही मुलं आहेत, एक मोठा मुलगा आहे, तिसरीला आहे, आणि आता एक मुलगा आहे, त्याचा पहिलाच बड्डे झाला, म्हणजे आहे आज। तर दोन्ही मुलं म्हणजे खूप जुनी आहेत, खूप छान आहेत, आणि त्यांनी असंच मोठं होत राहावं, चांगलं शिक्षण घ्यावं आणि खूप मोठं व्हावं असं मला खूप वाटतं आहे मनापासून। ओके, आणि त्यांना काय म्हणशील की पुढे जाऊन ह्याची म्हणजे आयाशची आई, आर्यनची आई आणि आरुषची आई असं ओळखलं पाहिजे। ऑफकोर्स दोघांनी पण तुझी मुलं आहेत, माझं नाव रोशन केलं पाहिजे दोघांनी पण। येस येस। आणि हिचा मुलगा, मोठा मुलगा तर मी बघितलाय खूप हुशार आहे, योगा वगैरे प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये घेतो, प्लस नंबर पण आणतो छान, आणि त्याला म्हणजे असं घाबरत नाही तो स्टेज परफॉर्म करायला नंबर 1। पण हे सगळं कुणामुळे? आईमुळे। ऑफकोर्स आईचा अभ्यास मी घेते, आईच्या शिकवणीमुळे, संस्कारांमुळे आणि कॉन्फिडन्समुळे। सो थँक्यू। तुझं नाव? शर्वरी। आणि किती वर्षाची आहेस तू? 6। आयदर आन्सर द्यायचे किंवा ती गोष्ट घेऊन यायची, ठीक आहे? लक्ष द्या, तर लक्ष द्या माझ्याकडे, कॉन्सन्ट्रेट एकदम। ओके, तर तुमच्यामध्ये तुम्ही इथे जे उभे आहेत, ओके, ते त्यांच्यामध्ये पहिला पर्सन, पहिली मुलगी किंवा मुलगा ही गोष्ट आणेल, माझ्याकडे आणून देईल हळू चालत, त्यांना ते गिफ्ट मिळेल, ठीक आहे? आणि ती फणी कोणाकडून आणलीस तू? ओके, बाबांच्या पॉकेट मध्ये होती का? ओके ओके, तर शर्वरी जिंकलेली आहे, तुम्ही पण जिंकायचं तर तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे। ओके, छोटा बाळ मस्त पैकी। ओके, ते जसा आर्यश बेबी आहे लहानपणी, तर बेबी असताना, एकदम लहान असताना जन्मल्याचा फोटो, बारशाचा फोटो किंवा 1 वर्ष आधीचा फोटो त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या मोबाईल मधून, मी आधीच सांगते, आणायचं आहे, ठीक आहे?
समजला? तुम्ही जाऊन मोबाईल आणायचा तुमच्या आई पप्पांचा, ज्याच्यामध्ये तुमचा बेबी असतानाचा फोटो आहे आणि पहिला जो आनंद आहे तो जिंकणार आहे. गो लेट्स गो. रेडी? जाऊ ना. चला, मी आई पप्पांना कामाला लावलंय आणि त्यावरती ज्याच्याकडे ती बॉटल असेल तो बाद होईल. असे करून एक जण बाद होणार आहे. चला. किती 2 जण राहिले पण जिंकला. दोघांमध्ये अरे यार काय आन्सर दिले त्याने. हनुमान जी का गाना दिलाय आणि आय एम प्राऊड की मी तुला निवडलंय. तू ओके ह्याला हिंदी कळत नाही, मी हिंदी बोलते थोडं. हनुमान जी का कौन सा गाना लेकिन पता है? हनुमान चालीसा. ओके तो हर दिन सुनता है. बघा ह्याने आन्सर काय दिलंय. त्याने हनुमान चालीसाचा आन्सर दिलाय की तर खूप सुंदर. ह्या मुलावर खूप चांगले संस्कार आहे. त्या मुलांवर नक्की करा जेणेकरून ती मुलं शाहरुख किंवा सलमानच्या गाण्याऐवजी अशी नावं देवाची गाणी देवाचं नाव घेतील. रेयांश ना? ओके रेयांश तुझा व्हिडिओ पण काढला जातोय. हा तुम्ही नवरा बायको आता मी म्हणून तर माझीच किल्ले उडवली जाते. ओके मी तुम्ही लग्नाला ओके मुलाची गरज नाहीये तरी पण सांगा. तुम्ही सांगा जेन्युअनली. आपण एक आयडिया येईल आपल्याला. किती वर्ष झाली लग्नाला? दोघं विचार झाले. ग्रेट. 13 वर्ष झाली लग्नाला. ओके ह्यांच्या आणि तुमचं नाव? शिल्पा आणि रवींद्र. ओके 13 वर्ष झाली लग्नाला. ओके तुमचं? 13 आणि नाव काय तुमचं? छाया आणि राजेश. ओके आणि तुमच्या लग्नाला? ओके 5 वर्ष झाली आहेत. नाव काय आहे? अश्विनी आणि रोहित. तुमच्या एंगेजमेंटची डेट सांगायची मला पटकन. एंगेजमेंटची डेट आधी काय तुमच्याकडे पण येणार. तो पण आठवण ठेवा. टाइम आहे तुम्हाला. उलट नाही आठवते. 4 ऑक्टोबर 2009. ओके व्हेरी नाईस. तुम्ही सांगितले की त्यांनी साठवली आहे. बघा किती छान हा सुंदर. असं 13 वर्षानंतर विचारलं पाहिजे खरं तर. तुम्ही स्वतः विचारत जा. घरी जाऊन आता आपापल्या नवऱ्यांना विचारा. ओके ह्यांनी मला आठवण घेतली आहे. 5 वर्ष झाली. ओके 30 मे 2001. ओके 30 मे 2001 आणि करिश्मा असलेलं गाणं. हिरा नंबर 1 गाणं बोलले मी. गाणं तुम्ही गाणं हिरा नंबर 1. अच्छा गाणं पण आहे ना. अरे काय ते होता. ओके तो तिघांनी पण एक पकडला. तुम्ही कसं वाटणार? तुम्ही सांगा आता. चला गाणं प्ले करूया का? ओके चला आता तुम्ही जो पहिला तोंडापर्यंत आणेल आणि खाईल तो जिंकला. 1 2 3 लेट्स चीअर. पडला की माझा पडला की माझा. ओके मुलं रेडी. आधीच करू नका. खाऊन घ्या. पडले खाताय चालते की नाहीतर मग तुमचे एकच घ्या. ओके 1 2 3 कसं का तुम्ही पण खूप चांगलं चालू आहे. अमिताभ आणि रेखा ज्या पिक्चर मध्ये आहेत त्यातलं म्हटलं हे गाणं दोघांचं पटकन बोलायचं. परदेसिया. व्हेरी नाईस. खूप थँक्यू सो मच. नाही मी तिथे आहात मला आहे आणि तुमचा तळा आहे. ठीक आहे.
मळ्यात मळ्यात प्रॅक्टिस करून आले पडतं काय ओके आले चला मला चालेल ओके मळ्यात चला 3 4 5 5 घातले. अजून कोण आहे का कॉम्पिटिशनला ताईच्या नाव काय तुझं प्रियांका. प्रियांकाच्या कॉम्पिटिशनला कोण आहे का 5 घातले कारण आता छान आहेत ना तर त्यांना पण आपण थोडंसं गेम मध्ये सहभागी करून घेऊया. ओके तर पुढचा क्वेश्चन आहे आता इथे माझ्याकडे बघा ओके मेरी तरफ देखो. प्रेशियस मोमेंट असेल तुमच्यासाठी ओबियसली आनंदाचा क्षण. तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. कधी बर्थडे असतो बाय द वे 27 सप्टेंबर. ओके तुमचा जन्मवर्ष काय आहे 1955 आणि तुमचं 81. तर तुम्हाला त्या दिवशी कसं वाटलं मग जन्माला म्हणजे देवाने गिफ्ट दिलं ऑब्विसली त्या दिवशी मुलाचा जन्म होणं हे खूप म्हणजे त्यांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की दोघांची एकच डेट आहे ते. तर तुम्हाला ऑल द बेस्ट इन ऍडव्हान्स आणि तुम्हाला हे गिफ्ट मिळतं. सबस्क्राईब केलंय मी त्याला मग तुम्हाला हे होणार समजलं म्हणजे तू काय टाकणार ते आम्ही खूप व्हिडिओज टाकलेत ऑलरेडी. खूप छान आवडलं तुमचा छान आवडला आणि बोलण्याचं वगैरे खूप छान आवडलं. ॲक्च्युली ना आता आवाज येतोय का हायमध्ये त्या मला जर सहज आला आणि बोलल्या की तू खूप छान बोललीस खूप छान अँकरिंग केलंस आणि आवाज छान आहे. सो मला खूप बरं वाटलं स्वतःहून कौतुक केलं त्यांनी त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. झाली फ्रेंडशिपला जेवढी आम्हाला वर्ष झालेत ना तेवढी आमच्या मैत्रीला वर्ष यार चाइल्डहुड फ्रेंड. येस सो हवं 30च्या वरती. येस 31 आम्ही आहे ना म्हणजे 30. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आर्या हॅपी बर्थडे टू यू. तर हा जो केक बघतोय आपण बॉस बेबी थीमचा तो आर्यनच्या मम्मीने स्वतःच्या हाताने आपल्या मुलासाठी बनवलेला आहे आणि एकदम परफेक्ट ब्युटिफुल टेक्स्चर असलेला सुंदर केक आहे. एकदम मस्त. ॲक्च्युली माझी फ्रेंड आहे कॉलेजची आणि बोलायला मस्त आहे एकदम चुरू चुरू चुरू. तर मी जस्ट तिला बोलली विचारलं की स्नेहा तू माझ्या मुलाचा पहिला बड्डे आहे तर तू बोलशील का अँकरिंग करशील का मुलांचे गेम वगैरे छान मस्त होस्ट ते करशील का. तर लगेच तयार झाली मॅडम आणि मला पण एवढं खूप छान वाटलं तिने लगेच होकार दिला. म्हणजे मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही लागली आणि इतक्या छान पद्धतीने तिने सगळं केलं आहे ना सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी एन्जॉय केलं सगळ्या मुलांनी एन्जॉय केलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलं. थँक्यू सो मच आणि मी त्यासाठी तिचे खूप 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 आभार मानेन. थँक्यू स्नेहा. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि माझा सपोर्टिंग हजबंड जो मला न्यायला आला आहे आता